गणेश सुस्वागतम. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने आणि सुवर्णिक तरुण मंडळाच्या वतीने आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींचे मी मनापासून स्वागत करतो. या पत्रकार परिषदेची सुरुवात आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ रासने, ट्रस्टचे सरचिटणीस आणि माननीय आमदार हेमंत भाऊ रासने, ट्रस्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब परांजपे, आमच्या सुवर्णिक तरुण मंडळाचे कार्याध्यक्ष यतीशजी रासने, उपाध्यक्ष सौरभजी रायकर, मंगेशजी सूर्यवंशी, तुषारजी रायकर आणि मी महेश सूर्यवंशी कोषाध्यक्ष, अशा सर्वांच्या उपस्थितीत आज या पत्रकार परिषदेचा आपण आरंभ करूयात. आपल्या सर्वांना कल्पना आहे, गुढीपाडव्याला चैत्र शुद्ध प्रतिपदा वर्षाचा पहिला दिवस आपल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिराचा 41वा वर्धापन दिन. त्यानिमित्ताने आपण प्रतिवर्षी संगीत महोत्सवाचं आयोजन करत असतो. यावर्षी देखील आपण संगीत महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. नुमोई प्रशाला बाजीराव रोड इथे हा गुढीपाडव्यापासून सलग 5 दिवसाचा संगीत महोत्सव हा आयोजित केलेला आहे. तत्पूर्वी सकाळी मंदिराच्या वतीने गुढी उभारण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि आपले परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त माननीय संदीपसिंहजी गिल साहेब यांच्या हस्ते गुढीपूजनाचा कार्यक्रम होईल आणि नागरिकांना गुलाबपुष्प व श्रीफळ हे नवीन वर्षानिमित्त हा वाटण्यात येईल आणि सायंकाळी 6:30 वाजता नुमोई प्रशालेमध्ये या संगीत महोत्सवाच्या उद्घाटनाला आपल्या राज्याच्या पुण्याच्या राज्यमंत्री माननीय माधुरीताई मिसाळ यांच्या शुभ हस्ते या संगीत महोत्सवाचं उद्घाटन होईल आणि याला प्रमुख उपस्थिती आपल्या पुण्याचे पोलीस आयुक्त माननीय अमितेशजी यांच्या उपस्थितीत संपन्न होईल. आणि पहिल्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे, ह्या संपूर्ण संगीत महोत्सवामध्ये आपण बघितलं तर वाद्यवादन, शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत, नाट्यपदे, भक्तिगीते, लोकगीते, भारूड, चित्रपटगीतांसह बाबूजी आणि मी आणि भावसरगम अशा कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. ज्यामध्ये पहिल्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे तो प्रख्यात ड्रमवादक शिवमणी आणि त्यांच्या पत्नी ऋणा रिझवी शिवमणी आणि सहकाऱ्यांच्या हस्ते हा संपन्न होणार आहे. दुसऱ्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे तो पंडित शौनक अभिषेकी, पंडित रघुनंदन पणशीकर आणि विदुषा मंजुषाताई पाटील यांच्या उपस्थितीत शास्त्रीय उपशास्त्रीय व नाट्यपद भक्ती संगीताची मैफल होणार आहे. त्यानंतर 1 एप्रिल रोजी फोक आख्यान, हा सर्व तरुण मिळून हा कार्यक्रम करतात. हा लोकसंगीताचा कार्यक्रम आहे. रोजी हर्ष, विजय, ईश्वर अंधारे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी साधारण प्रत्येक जिल्ह्यातनं एक असा कलाकार निवडला आहे. अतिशय वेगळा हा कार्यक्रम असणार आहे. त्यानंतर आपल्या प्रख्यात गायक व संगीतकार माननीय श्रीधरजी फडके यांच्या बाबूजी आणि मी हा कार्यक्रम होणार आहे. आणि महोत्सवाचा जो समारोप आहे 3 एप्रिलला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम या कार्यक्रमाने होणार आहे. याच्यामध्ये पंडितजींना आम्ही एक विनंती केली होती की पहिला अर्धा तास त्यांची मुलाखत ही त्यांनी द्यावी आणि नंतर तो कार्यक्रम सुरू करावा. ती विनंती त्यांनी मान्य केलेली आहे. कारण दगडूशेठचं आणि पंडितजींचं नातं जवळजवळ 50 वर्ष मंगेशकर कुटुंबियांचं आहे आणि दगडूशेठ आणि मंगेशकर कुटुंबियांच्या आणि त्यांच्या एकंदरीत सगळ्या कारकिर्दीवर अशा प्रकारची ही मुलाखत होणार आहे आणि नंतर त्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. आणि गणपती बाप्पाच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होत असलेल्या संगीत महोत्सवानंतर जो चैत्र शुद्ध द्वितीयेचा जो दिवस आहे तो आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये श्री वल्लभेश मंगलम हा भगवान श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा हा परंपरेप्रमाणे गाणपत्य संप्रदायानुसार हा मंदिरामध्ये सकाळी 10:54 आयोजित करण्यात आलेला आहे. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही करण्यात येणार आहे. आणि आपण सर्वांनी या सांगीतिक मैफिलीचा आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना आपल्याला विनंती आहे. आणखीन काही विचारायचं तर आपण जरूर विचारा.